शिक्षक, पालक व विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी विवेक हिरवडेकर. आज आपणासमोर इयत्ता 10वी इतिहास बोर्ड पेपर डिसेंबर 2020 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 3 आपणासमोर सादर करत आहे. हा व्हिडिओ प्रश्न क्रमांक 5 व 6 यावर आधारित आहे. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 6 गुण. 1. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. प्रश्न 5. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन करणारे वि. का. राजवाडे हे मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरणासाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इतिहास लेखनातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना इतिहासाचार्य म्हटले जाते. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केले. प्रश्न 2. अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? 2. अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची आहेत. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे, ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात खूप महत्त्वाची असतात. तसेच सन 1748 पासूनची कागदपत्रे क्रमवार लावून ठेवणे, इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींची वर्गवारी, सार्वजनिक, प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा प्रकारात करणे ही अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची कामे आहेत. प्रश्न 3. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? स्पष्ट करा. 3. कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध आहेत. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना
हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. या क्षेत्रामध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. प्रश्न 4. नियतकालिकाची व्याख्या, प्रकार व स्वरूप याविषयी सविस्तर माहिती लिहा. 4. नियतकालिकाची व्याख्या. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. नियतकालिकांचे प्रकार: 1. साप्ताहिक, 2. पाक्षिक, 3. मासिक, 4. द्वैमासिक, 5. त्रैमासिक, 6. षाण्मासिक, 7. वार्षिक, 8. अनियतकालिक. नियतकालिकाचे स्वरूप: 1. साप्ताहिक, आठवड्यातून प्रकाशित होणारे. 2. पाक्षिक, 15 दिवसातून प्रकाशित होणारे. 3. मासिक, महिन्यातून प्रकाशित होणारे. 4. द्वैमासिक, 2 महिन्यातून प्रकाशित होणारे. 5. त्रैमासिक, 3 महिन्यातून प्रकाशित होणारे. 6. षाण्मासिक, 6 महिन्यातून प्रकाशित होणारे. 7. वार्षिक, वर्षातून प्रकाशित होणारे. 8. अनियतकालिक, प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो. प्रश्न 6 हा राज्यशास्त्र यावर आधारित आहे. 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण. 1. भारतीय संविधानात बदल करण्याचा अधिकार टिंबाटिंबा आहे. अ. संसदेला, ब. स्थानिक शासन संस्थांना, क. विधिमंडळाला, ड. सहकारी संस्थेला. 1. भारतीय संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे, म्हणून उत्तराचा पर्याय अ. संसदेला. 2. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबाटिंबा करण्यात आली. अ. जलक्रांती, ब. हरित क्रांती, क. औद्योगिक क्रांती, ड. धवल क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली, म्हणून उत्तराचा पर्याय ब. हरित क्रांती. शिक्षक, पालक व विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन, लाईक तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास
बोर्ड पेपर डिसेंबर 2020 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासण्यासाठी पार्ट 4चा व्हिडिओ पहा. धन्यवाद.